आज नऊवारी लुगडं नेसून आलीस? आज तुझं रावळात कीर्तन आहे की काय? छान छान. पण आज शिवाप्पा भेटला होता, तो काही म्हणाला कसं नाही? काय झालं? अशी काय बघतेस? तुझ्या बुवा आजोबांवर रुसली आहेस का? हो, कारण तुम्ही माझे बुवासोबत राहिलेच नाही आहात, काहीतरी वेगळेच झालात. अहो, तुम्ही अजून किती दिवस असे भ्रमात राहणार आहात? भ्रमात? मी भ्रमात आहे? मग अहो बुवासोबत तुम्ही किती विद्वान आहात, कितीतरी लोकांना तुम्ही हिम्मत देऊन, आत्मविश्वास देऊन त्यांचे प्राण वाचवलेत. आणि तुम्हीच असे कमकुवत मनाचे कसे झालात? अहो, कोणीतरी तुमच्यावर मोहिनी घालून तुम्हाला भ्रमात लोटलंय. तुमच्यावरती दुष्ट माणूस अधिकार गाजवतोय, कारण तुम्ही गाजवू देताय. पण बुवाजोबा, यातून बाहेर पडायलाच हवं. तुम्ही विठ्ठल भक्त आहात ना? मग असं दुबळे लाचार होऊ नका. नाही नाही, हे नाही चालणार बुवाजोबा. आता वेळ आली कणखर होऊन जिद्दीने या अवस्थेतून बाहेर येण्याची. तुम्हालाच खंबीर व्हावं लागेल. चला, माझ्या बरोबर चला. पण कुठे? चला, कळेल तुम्हाला. सखू, ए सखू, सखू, सखू. अरे बाप रे, ही सखू माझा डोळा चुकवून दिगूच्या खोलीत तर नाही ना गेली? बापरे, तसं झालं ना तर महामाया मला नारळासारखी सोलून काढेल. सखू, ए रे गंगे, सखू कुठे गेली ग? तू पाहिलंस का तिला? खोलीत तर नाही ना गेली ती? खरं सांग. नाही जी, आत नाही. त्या कापड घेऊन नदीवर गेल्यात. काय? तू इथे आणि सखू नदीवर? हे कसं काय शक्य आहे? अहो, काल थोरल्या मालकीनबाईंनीच सखूताईंना नदीवर धाडलं आणि मला इथं भांडी घासायला लावली. तेव्हा आज म्याच म्हणलं की तुम्हीच नदीवर जा. वाह गंगी, आज पहिल्यांदा तू एक चांगलं काम केलेलं आहेस. बरं आहे बघ, आता वहिनी जर आल्या ना तर त्यांना सांगू नकोस तू सखूला नदीवर पाठवलंयस म्हणून. त्यांना सांग की गजा काकानं सखूला नदीवर धाडलंय म्हणून. काय काय सांगशील? का तुम्ही सखूताईंना नदीवर धाडलं. वाह, शाबास. माफ कर विठुराया, त्या खोटं बोलले. पण सखूताईंसाठीच खोटं बोलले. पुढचं काय ते तूच सांभाळ बाबा. विठुरा, आज मी तुझ्याशी भांडण करायला आली. मला सांग ना, अरे एका मागून एक दुष्ट कार्य करणारी बाबाजींसारखी माणसं खुशाल जगताय. बुवाजोबांसारखे परोपकारी निर्मळ मनाचे तुझे भक्त मात्र भ्रमात जगतायत. सखू, तू असं काय बोलतेस बाळा? बरोबरच बोलतेय. सांगणारे विठुरा, बुवाजोबांनी काय अपराध केलाय? त्यांना दुष्ट शक्तींनी का संमोहित केलंय? बुवाजोबांनी आयुष्यभर जीव तोडून रुग्णांची सेवा केली, कधीही द्रव्याची अपेक्षा केली नाही. गावोगावी फिरून आणि गरीब, आजारी, गरजू माणसांवर उपचार केले. ते नेहमी तत्वाने वागले, सत्याच्या बाजूने उभे राहिले. विठुरा, वडीलधारी मार्गदर्शक म्हणून आम्हाला खरंच त्यांची गरज आहे. अवना बुवाजोबांच्या उपचारांची गरज आहे. राहूनसारखे असे अनेक असतील, तेव्हा आता तूच त्यांना याच्यातून बाहेर काढ. मला बाकी काही माहिती नाही. बुवाजोबा, विठुरायाला तरी ओळखता ना तुम्ही? अगं हो, पण असं का विचारतेस तू? विठुरायाला विसरेन का मी? हो ना, मग खंबीरपणे सांगा विठुरायाला, सांगा विठुरायाला. मला बरं वाटू दे, मला भानावर येऊ दे. बोला बुवाजोबा, बोला बोला बुवाजोबा, बोला.
विठुराया, माय बापा, तूच आहेस रे आमचा मायबाप. तूच आहेस आमचा पाठीराखा. हळूहळू किती धाप लागलीये तुम्हाला सखुताई? काय झालं? कुठं गेलता तुम्ही? गंगा मावशी, गंगा मावशी, अगं आपल्या विठुरायाच्या कृपेने बुवाजोबा बरे झालेत. भ्रमिष्टपणा गेलाय त्यांचा, ते बरे झाले आता. आणि गंगा मावशी, मला बुवाजोबांनी अत्यंत दुर्मिळ असं संजीवनी बुटीचं चूर्ण दिलंय. काय सांगता सखुताई? विठुरायाचीच कृपा म्हणायची. हो, आता आऊंचे प्राण वाचतील. पण ही बुटी आऊंपर्यंत कशी पोहोचवायची, हा मोठा प्रश्न आहे. पण माझा विठुराया मला वाट दाखवेल. बरं, मी एक महत्वाची गोष्ट सांगते, ती ऐका. त्या काकासनी अशी थाप मारली आहे का तुम्हीच नदीवर कापडं धुवायला गेलता. ही बघा, ही कापडं धुवून आणली आहेत, तुम्ही ती घेऊन घरला जावा. घ्या. ते किती सांभाळून घेतेस तू मला. किती धडपड करते ही पोर. लई निर्मळ मनाची आहे. तिच्या प्रयत्नांना यश मिळू दे विठुराया. बुवा आजोबांना तू बरं केलं म्हणजे दिघू शेटने बी बरं व्हावं असंच वाटतंय ना तुला? तसंच होऊ दे. काय? नको नको, माझ्याच्याने नाही व्हायचं हे. हो सासू काकू, असं काय करताय? अहो, बुवाजोबांनी दिलेलं संजीवनी बुटी चूर्ण आहे. हे कसंही करून आऊंच्या पोटात गेलंच पाहिजे. पाणी पेस कशातून नाही. सासू काकू, मी त्यांच्या खोलीत जाऊ शकत नाही, म्हणून तुम्हाला सांगते. फक्त इतकंच करा ना माझ्यासाठी. सखूच्या हातून औषध काढा, काय बी देऊ नग. माझ्या आऊंच्या जीवाचा प्रश्न आहे. म्हणूनच नाही म्हणते मी. उगाच काहीतरी कमी जास्त नको व्हायला. आणि फट म्हणता ब्रह्महत्या नको. नको ग बाई, जाऊबाईनी बघितलं तर त्या मलाच घरातून बाहेर काढतील. नाही नाही, मला नाही जमायचं. नाही नाही, मी नाही करणार. ए भटक बाबाने थांब. झालं का? उंडारून झालं काय? बघतेस काय अशी? काय ग, डोक्यात काय खतखतय? सासूबाई, आऊंसाठी आहे ना बुवाजोबांनी चूर्ण दिलंय. आऊंना एका प्रहरात आराम पडेल असं संजीवनी बुटी चूर्ण आहे. याची एक जरी मात्र आऊंना दिली ना, तरी ते उद्या ठणठणीत बरे होतील. अगं तसे तू काही माहेरी जाऊन हे औषध घेऊन आलीस? तुझ्या पोराला जर वाचवायचं असेल तर त्या सखूला त्याच्या आसपास बी फिरकू देऊ नगस. तिच्या हातून औषध काढा, काय बी देऊ नग. किती ग काळजी तुला तुझ्या नवऱ्याची. गुणी बाळते. दे ते संजीवनी बुटी चूर्ण, दे माझ्याकडे दे. अहो, काय करताय सासूबाई? सासूबाई,
मोठी धूर्त आणि पाताळ यंत्री आहेस तू. तुला काय वाटलं ही बुटी मी दिगूला देईन? तुला तुझा नवरा मेला तरी काही फरक पडणार नाही, पण मला माझा मुलगा हवाय, पण मला माझा मुलगा हवाय. विठुऱ्या, मी पुढे सासूबाईंना देणार होते, पण त्यांनी फेकून दिली तर? नाही नाही, मलाच काहीतरी प्रयत्न करायला हवा. विठुऱ्या, मला पळते. त्या सकुनी ना कुठून तरी संजीवनी बुटी का काय आणली. वच्छे, आपण ह्या प्रकरणापासून 4 हात लांबच राहायचं. हा. काय खुसूर पुसूर सुरू आहे तुमची? वहिनी, मला तुमची मदत करायची आहे हो, पण काहीच करता येत नाहीये. भाऊजी, तुम्हाला माझी मदत करता येईल. अहो मग सांगा ना. सासूबाईंनी आऊंच्या खोलीत आहे ना, त्यांच्या खिडकीला कडी लावली, तेवढी फक्त उघडा. आणि तुम्ही पण लगेच बाहेर या, नाहीतर तुम्हाला ओरडा बसेल. मी म्हंटल की जाऊबाईंना विचारल्याशिवाय मी त्या पुढीला हात सुद्धा लावणार नाही. दिगूला द्यायचं तर सोडाच. योग्यच केलं तुम्ही. आणि भाऊजी, तुम्ही यात पडायचंच नाही. अहो वहिनी, जिथे दादाची किंमत 0 आहे तिथे माझी काय पत असणार हो. वहिनी, मी ह्याच्यात अजिबात नाही. हा, संजीवनी बुटी घेऊन आलीये का सकू? स्वतःला काय मारुतीराया समजते की काय? आली मोठी. पण बघतेच ती बुटी दिगूपर्यंत कशी पोहोचते ते. अहो, बुवाचं पण ना तुमच्यासाठी संजीवनी बुटी चूर्ण दिले, ते घ्या. विनू, काय नाही, काय नाही, काय नाही. तू काय करतेस इथे? मी काय बजावलं होतं तुला? अहो सासूबाई, ते बुवाजोबांनी दिलेलं मी संजीवनी बुटी चूर्ण पाजत होते त्यांना लगेच बरं वाटे. हिला एक उपद्रव करून ठेवले.
म्हणे जा लवकर अगं पातेलं किंवा हे घेऊन ये लवकर जा जा पळ 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 इकडं 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 दिगू दिगू हो 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 बाजूला हो दिगू लवकर. तू बाजूला हो जा. हो बरं वाटतं तुझ्यामुळे हे झालं सगळं. अगं, काय पाजलंस त्याला? ती बुटी पाजलीस. बुटी पाजलीस त्याला. तू काय जीव घ्यायला आलीस का? कशाला आलीस तू इथे? चल चल तू बाहेर चल. सासूबाई तरी आवडलं काय होतं सासूबाई चल बाहेर सासूबाई. तुझ्या औषधानं माझ्या दिगूच्या जीवाला काही झालं ना तर जीव घेईन मी तुझा. जीव घेईन मी तुझा. जय जिंगरोबा. बाबाजी 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 उठ मनोरमे उठ. तुम्ही अगदी योग्य वेळी आलात तुम्ही बाबाजी. बाबाजी खूप मोठं भयंकर संकट ओढवलंय आमच्यावर. माझ्या दिगूला रक्ताची उलटी झाली बाबाजी. दिगू तडपडून मिळालाच पाहिजे. आणि आत्ताच्या परिस्थितीत दिगू कशाना बी मिळाला तरी आत्या सखूवरच येणार. ही दळपत्री माहेरून कुठलं तरी औषध घेऊन आले होते. ते तिने माझ्या दिगूला पाजलं. बाबाजी माझ्या दिगूला वाचवा बाबाजी. बाबाजी मी पदर पसरते. माझ्या दिगूच्या प्राणाची भीक खोटीत घाला बाबाजी. बाबाजी माझ्या दिगूला वाचवा. तुम्ही एकचे तारणहार. तुम्हीच त्याला वाचवू शकता बाबाजी. वाचवा बाबाजी त्याला. मनोरमे रडून देखून काय होणार आहे आता. बाबाजी आज जाऊन बोलूया. हो बाबाजी. हो बाबाजी. गजा माझ्याकडे आलता पण आम्हाला समजा आधीच माहित होत. आम्ही लगेच जिंगरोबाशी बोललो आणि तडक इकडे निघून आलो. काय म्हणाले गुरुजिंगरोबा? आता काय सांगू मनोरमे आणि कसं सांगू तुला. जे आहे ते सांगा बाबाजी. अगं मृत्यूचं गंडांतर फक्त सखूवर होतं. सखूचं आयुष्य संपणार होतं. पण दिगूना तिचं मरण स्वतःच्या अंगावर घेतलं आणि बोला ना बाबाजी. मन घट्ट कर आणि ऐक. मनोरमे सत्य असं आहे का सखू आणि दिगू यापैकी कोणाचा तरी एकाचा मृत्यू वाटतोय. सखून मरण जर स्वतःच्या अंगावर घेतलं असतं तर आणि तरच दिगू वाचला असता. पण आता समजा अवघडून बसलाय मनोरमे. अरे माझ्या कर्मा. सखू आणि दिगू यापैकी कोणाचा तरी एकाचा मृत्यू वाटतोय. बाबाजी तुम्ही काहीतरी करा. मला दिगूला वाचवा बाबाजी. मी पदर पसरते बाबाजी. माझ्या दिगूला वाचवा. शांत हो मनोरमे, शांत. वय दिगूला वाचवायचं. हो बाबाजी. जय जिंगरोबा. जय जिंगरोबा. जिंगरोबा आदेश दे.
आदेश दे जिंगरोबा. जिंगरोबा जिंगरोबा आदेश दे. काय करूस? हा बोल. हा हा आला आला जिंगरोबाचा आदेश आला. बाबाजी मनोरमी बाबाजी आता एक काम कर. समद्यांना दिगूच्या खोली बाहेर काढ. दिगूच्या खोलीत फक्त मी आणि दिगू असायला पाहिजे तरच झिंगरोबा किरपा करणार आहे. मनोरमे ही शेवटली संधी आहे. विठुराय, माझे प्राण गेले तरी चालतील, पण आऊंचे प्राण वाचले पाहिजेत. आता आपण समद्यांनी दिगूच्या आरोग्यासाठी आणि त्याच्या आयुष्यासाठी गुरु झिंगरोबाची प्रार्थना करायची आहे. बसून घ्या. समद्यांनी बसून घ्या. आता आम्ही दिगूच्या खोलीत चाललोय. आम्ही बोलवल्याशिवाय कुणी बी दिगूच्या खोलीत यायचं नाही. गुरु झिंगरोबाच्या कार्यात कोणता बी व्यत्यय आला तर गुरु झिंगरोबाला ते चालत नाही, सहन होत नाही. लक्षात ठेवा, ही आता शेवटली संधी आहे. जय झिंगरोबा. जय जिंगरोबा. सखू अंतिकू यापैकी कोणाचा तरी एकाचा मृत्यू वाटलाय. कोणाचा तरी एकाचा मृत्यू वाटलाय. सखून मरण जर स्वतःच्या अंगावर घेतला असतं स्वतःच्या आणि तरच दिगू वाचला असता. आणि तरच दिगू वाचला असता. सखू अंतिकू यापैकी कोणाचा तरी एकाचा मृत्यू वाटलाय. कोणाचा तरी एकाचा मृत्यू वाटलाय. एकाचा मृत्यू वाटलाय. आली तुमची इहलोकाची यात्रा संपून वैकुंठी जाण्याची शुभघडी जवळ आली. दिगुशी शुभघडी जवळ आली. दिगुशी जवळ आली. माझे प्राण गेले तरी चालतील, पण आऊंचे प्राण वाचले पाहिजेत. पण आऊंचे प्राण वाचले पाहिजेत.